माय माऊली नमस्कार. नवरात्र प्रारंभ. शारदीय नवरात्र प्रथम दिन श्री शैलीपुत्री माता आपण अभिवाचनातनं श्रवण करूया. दुर्गेचे पहिले रूप म्हणजे शैलीपुत्री या नावाने ओळखली जाते. ही नवदुर्गापैकी पहिली दुर्गा होय. पर्वतराज हिमालयाची मुलगी म्हणून जन्म घेतल्यामुळे तिला शैलपुत्री असे नाव पडले. नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी तिची पूजा आराधना केली जाते. या पहिल्याच दिवसाच्या पूजेत संत महंत आपल्या मनाला मूलाधार चक्रात स्थिर करतात. या दिवसापासून त्यांच्या योगसाधनेला सुरुवात होते बरं का. या दुर्गेच्या उजव्या हातात त्रिशूळ, डाव्या हातात कमळाचं फूल. आपल्या पूर्वजन्मात तिने प्रजापती दक्षराजाची कन्या म्हणून जन्म घेतला होता. त्यावेळी तिचे नाव सती असे होते. तिचा विवाह शंकराशी झाला होता. आपण कोकिळ व्रतात ही कथा ऐकली असेलच. एकदा राजा प्रजापतीने मोठा यज्ञ केला. या यज्ञामध्ये त्याने सर्व देवदेवतांना निमंत्रित केले, परंतु त्याने शंकराला निमंत्रित केले नव्हते. आपले वडील मोठा यज्ञ करणार असल्याचे समजल्यावर सतीला तेथे जाण्याची तीव्र इच्छा झाली. तिने आपली इच्छा शंकराजवळ प्रकट केली. तेव्हा शंकराने तिला सांगितले की प्रजापती दक्ष काही कारणास्तव माझ्यावर नाराज. त्याने सर्व देवदेवतांना यज्ञासाठी बोलवले, मला बोलवले नाही. परंतु मला मुद्दाम यज्ञाचे निमंत्रण दिलेले नाही बरं का. अशा परिस्थितीत तू तेथे जाणे मला योग्य वाटत नाही. शंकराने समजावून सांगितले तरी तिचे समाधान झाले नाही. वडिलांचा यज्ञ पाहणे तसेच आपली आई बहिणींना भेटण्यासाठी तिचे मन व्याकुळ झाले होते. तिचा आग्रह पाहून शंकराने तिला यज्ञासाठी जाण्याची परवानगी दिली. प्रत्येक मुलीला आपल्या माहेरच्या लोकांना भेटायला उत्सुकता असतेच ना. तुम्हा सगळ्यांची हीच गोष्ट. सती वडिलांच्या घरी गेल्यावर कुणी तिचे स्वागत केले नाही. तिला कुणी आदराची वागणूक दिली नाही. आई आणि बहिणींनी देखील तिला गळाभेट दिली नाही हो. सर्वजण तिच्याकडे पाहून तोंड फिरवत होते बरं का. नातेवाईकांची ही वागणूक पाहून तिला अत्यंत राग आला. तिने शंकराच्या प्रती तिरस्काराची भावना असल्याचे तिला दिसून आले. तिला जाणवले दक्षाने शंकराविषयी काही अपमानकारक शब्दही वापरले होते. हे सर्व पाहून ती रागाने संतप्त झाली आणि शंकराने सांगितले तेच योग्य असे तिला वाटले. आपण येथून निघून जाऊन आपण येथे येऊन खूप मोठी चूक केली का हो. याची जाणीव होऊन नवऱ्याचा अपमान सहन न करेल झाल्याने तिने स्वतःला योगाग्नीत जाळून घेतले. याची माहिती शंकराला मिळाल्यावर त्याने लगेच आपल्या गणांना पाठवून प्रजापतीचा संपूर्ण यज्ञ उद्ध्वस्त केला. सतीने पुढील जन्मात शैलराज हिमालयाच्या कन्येच्या रूपात जन्म घेतला. यावेळी ती शैलपुत्री या नावाने प्रसिद्ध झाली. पार्वती हेमवती हे तिचेच नाव. शैलपुत्री देवीचा विवाह देखील शंकराशी झाला होता. पूर्वजन्माप्रमाणे या जन्मी ती शंकराची अर्धांगिनी बनली. म्हणून नवदुर्गापैकी प्रथम शैलपुत्री दुर्गेचे महत्त्व, शक्ती अनंत आहे. नवरात्राची पहिली माळ म्हणजेच शैलपुत्री देवीची पूजा होय. बोला 16 कुलस्वामिनी माता की जय. नवदुर्गे माता की जय.